नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वी मधील पाठ क्रमांक 5 एक होती समयी हा अभ्यासणार आहोत. याचे लेखक आहेत उत्तम कांबळे. उत्तम कांबळे हे प्रसिद्ध लेखक व पत्रकार. त्यांना साहित्य निर्मितीसाठी व पत्रकारितेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या साहित्यात गरीब, कष्टकरी, सामान्य जनतेच्या जीवनाला प्राधान्याने स्थान मिळालेले आहे. दिनवाणे अगतिक जीवन लाभलेल्या तळागाळातील लोकांविषयी लेखकांना खूप आस्था आहे. प्रसिद्ध लेखक होते हे. त्यांनी श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या, रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन त्यांचे प्रसिद्ध आहेत. पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोचलो आपण इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांचे आई समजून घेताना हे पुस्तक लोकप्रिय आहे. साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. एक होती समयी या पाठामध्ये आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले. अशा समाजसेविका व शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिला आहे. प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे. आता आपण पाठाचा अभ्यास करूया. काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात. बघा, वादळ म्हणजे संकट, झेलतात म्हणजे स्वीकारणे आणि पचवतात म्हणजे त्या संकटातून बाहेर पडणे. काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात, काही माणसं संकटातून बाहेर येतात आणि ते संकट पचवतात सुद्धा. पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात. कोलमडून पडणे म्हणजे पूर्णपणे खचणे. काही माणसं या अडचणीतून बाहेर येत नाहीत, ते खचून जातात. तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांना देतात. आयुष्यभर आदिवासींसाठी डहाणू जवळील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश त्यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. बघा, ज्ञानयज्ञ म्हणजे विधीपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यात आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते. अग्नी ती आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचवतो अशी श्रद्धा आहे. अनुताईंनी शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू केले. त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले. ज्ञानात आहुती देतात तशी अनुताईंनी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली. म्हणून त्यांचे हे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय असं इथं म्हटलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. म्हणजे त्यांनी वादळ झेलले आणि ते पचवले आणि पुढे विशाल रूप त्याचं धारण त्यांनी केलेलं आहे. अशा या अनुताई वाघ. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली. हळहळणे म्हणजे मनापासून वाईट वाटणे आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. हुंदके फुटणे म्हणजे रडू कोसळणे. पूर्ण कोसबाडची टेकडी मनापासून त्यांना वाईट वाटलेलं आहे आणि त्यांना रडू कोसळलेला आहे. अनुताईंच्या निधनाने एक व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. व्रतस्थ म्हणजे कठोरपणे एखाद्या व्रताचे आचरण करणारे. अशा या व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. अखेर होणे म्हणजे शेवट होणे. अशा या थोर अनुताईंचं निधन झालेलं होतं. थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट
आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता. मिलाफ म्हणजे संगम. असं त्यांनी जीवनात त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा केलेली होती आणि जणू काही हे सुरेख संगम होता त्यांच्या जीवनात. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीने कायमचं पुसून टाकलं. कपाळावरील कुंकू पुसणं म्हणजे काय? पतीला मृत्यू येणे. बघा 6 महिन्यातच त्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे आणि जणू काही भातुकलीचा खेळ मोडला. भातुकलीचा खेळ म्हणजे बघा लहान मुलांना, विशेषतः मुलांचा खेळ असतो हा, मुलींचा खेळ असतो हा. त्यात खोटा खोटा संसार उभारला जातो. संसारोपयोगी चिमुकली भांडी आणली जातात. प्रत्यक्ष संसारात मोठी माणसे जशी वावरतात त्यांचे अनुकरण करीत खेळ मांडला जातो. बावला बावलीचे लग्नही लावले जाते. थोडक्यात भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा आभासमय असा संसार. अनुताईंच्या वाट्याला खरा संसार आलाच नाही. जणू काही भातुकलीचा खेळच होता तो. पण छोट्या अनून आभाळा एवढं दुःख पचवलं, कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. डोळ्यातील अश्रू पुसणे म्हणजे दुःख दूर करणे. ताराबाईंनी त्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडून अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या. पुढे त्यांनी मार्ग काढला त्यातून. त्या रडत बसल्या नाही. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. ज्ञानगंगा म्हणजे गंगा नदी पवित्र मानली जाते. गंगेचे पाणी प्यायल्यास पुण्य मिळते, पाप नाहीसे होते अशी श्रद्धा आहे. गंगा नदी घरोघर पोचवण्याचे म्हणजे सर्वांचे दुःख दैन्य दूर करणे असा अर्थ रूढ झाला आहे. अनुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षण नेले. एक प्रकारे त्यांचे जीवन अनुताईंनी पवित्र केले. म्हणून त्यांच्या कार्याला लाक्षणिक अर्थाने ज्ञानगंगा म्हटलेले आहे. ग्राम बाल शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलेलं आहे. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्रे आणि सातत्याने नवे नवीन प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. अशा या अनुताई वाघ यांनी काय केलेलं आहे? त्रिसूत्रीचा अवलंब केलेला आहे. वेगवेगळ्या कल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत. शिक्षणासाठी वेगवेगळे क्षेत्र त्यांनी शोधलेली आहेत आणि सातत्याने नवीन नवीन प्रयोग त्यांनी केलेले आहेत. अशी त्यांची कामाची त्रिसूत्री होती. आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी काय केलेलं आहे? आश्रय दिलेला आहे. मायेची ऊब दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवलेली आहे. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपात विविध रूप व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलेलं आहे. त्यांनी लेखिका, शिक्षक, मार्गदर्शक, विचारवंत, कार्यकर्त्या म्हणून काय केलेलं आहे? अशी विविध रूप व्यक्त करत आदिवासींमध्ये आपलं चांगलं स्थान निर्माण केलेलं. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. औपचारिक शिक्षण म्हणजे शाळेत जाऊन शिकवतात ते. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध. भविष्याचा वेध म्हणजे भविष्य काळात काय काय होईल याचा अंदाज बांधणे.
ही भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. भाषांतरित करणे म्हणजे अनुवादित करणे. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. दिशाहीन म्हणजे दिशा नसलेले. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं. समईचा प्रकाश मंद, शांत, स्निग्ध असतो. तिच्या प्रकाशात शांत, निवांत वाटते. ती गाभारा उजळून टाकते. त्या शांत प्रकाशात बसावे आणि देवाचे नाव घ्यावे अशी इच्छा होते. तिचा प्रकाश भगभगीत नसतो. भगभगीत प्रकाश मनाला शांती मिळत नाही. अनुताई वाघांचे व्यक्तिमत्व समईसारखे होते. त्यांच्या जवळ डामडौलपणा नव्हता, भपका नव्हता. त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या. मुलांवर रागवून त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या. त्यांना आदिवासी मुलांबद्दल अमाप माया होती. त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईंच्या सहवासात असताना मायेची ऊब मिळे. अनुताईंचा सहवास त्या मुलांना जणू समईचा प्रकाशच वाटत. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी त्या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मान सन्मान यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःही भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारशीची गरज नव्हती. बघा, अजोड म्हणजे ज्याला कशाची जोड नाही, असं त्यांचं अजोड काम होतं आणि त्याला शिफारस पत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराचीही आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं. असं त्यांचं अजोड असं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यांसारखे मान सन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. बघा, वेगवेगळ्या कर्तबगारी गाजवलेल्यांना शासन व समाज सन्मान देऊन त्यांचा गौरव करतात. अनुताईंना मात्र कार्य करण्यातच रस होता. त्यांचे कार्यच एवढे उत्तुंग होते की त्यांना सन्मान करावा असं सर्वांनाच वाटत होतं. म्हणून अनुताईंनी न मागता अनेक सन्मान त्यांना मिळत गेले. शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. बघा, आपल्या शाळांमधून दिले जाणारे औपचारिक शिक्षण एकांगी आहे आणि म्हणून शिक्षणाशी संबंधित क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठे कार्य केलेले आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बाल कल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम म्हणजे शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी महिलांच्या सहकार्याची नितांत गरज असते आणि त्यासाठी प्रथम महिला सुधारल्या पाहिजेत. महिला कमावत्या असतील तर त्यांना आत्मविश्वास येतो. त्या शिक्षित असतील तर त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळते, दृष्टी व्यापक बनते. मग घरात शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार होते. महिलांना उपजीविकेची साधने मिळवून देणे, शिकू इच्छिणाऱ्यांना शिक्षण देणे, विविध कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजवणे, स्त्री पुरुष समानतेचा दृष्टिकोन रुजवणे, या गोष्टी प्राधान्याने महिला विकासात येतात. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन. अलीकडे माहिती आहे, अंधश्रद्धेमुळे माणसे चुकीच्या मार्गाने जातात. स्वतःची विचारशक्ती, विवेक बुद्धी गमावून बसतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाहीत आणि त्यामुळे माणसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सतत नुकसान, अपयश मिळत राहिल्याने ती हतबल होतात आणि पुन्हा अंधश्रद्धेच्या मागे लागतात. या परिस्थितीचा लबाड लोक गैरफायदा घेतात आणि ते दुबळ्या माणसांना लुबाडतात. म्हणून अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारी चळवळ म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन. स्वच्छता, कुटुंब कल्याण
आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट त्यांनी घेतलेले आहे. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळी अनेक प्रयोग असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबारच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण होतं. बघा, शिक्षण सर्वांगीण असलं पाहिजे. ते एकांगी असता कामा नये. तसेच केवळ चकोरीबद्ध रीतीने न शिकवता अनेक प्रयोग केले पाहिजे, असा दृष्टिकोन बाळगून अनुताईंनी कार्य केलं होतं. आणि त्यांच्या या कार्याविषयी अनेकांना काय होतं, कुतूहल होतं. आणि म्हणूनच काय कार्यकर्ते कोसबाडच्या टेकडीचं त्यांना सतत आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होत होता. बघा, प्राथमिक अवस्थेत काय होत होता, विरोध होत होता. आणि त्यामुळे या प्राथमिक अवस्थेमध्ये विरोध करण्यासाठी बघा, विरोध करण्यासाठी प्रत्येक जण काय होत होतं, सरसावून पुढे येत होतं. अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. त्यामागे रूढी, परंपरा, अज्ञान व अंधश्रद्धा ही प्रमुख कारणे होती. प्रचंड अज्ञानामुळे लोकांना स्वतंत्र बुद्धीने विचार करता येत नाही. त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासलेले असतात आणि त्यांना नवीन सुधारणा नको असतात. सुधारणांमुळे आपले नुकसान होईल अशी त्यांना काय असते, भीती असते. आणि म्हणून ते काय करत असतात, शिक्षणाला विरोध करत असतात. असा अनुभव किंवा असा विरोध अनुताईंनाही मोठ्या प्रमाणावर झालेला होता. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागील कारणं असतात. रूढी म्हणजे काय, रूढीमुळे माणसांचे विचार विचार करीत असतात आणि चिकित्सा करीत नाहीत. घातक प्रथा तशाच राहिल्या जातात. आणि परंपरा म्हणजे पूर्वापार चालत आलेली जगण्याची रीत म्हणजे परंपरा. अशा प्रकारे या रूढी, परंपरा, अज्ञान यामुळे आणि अंधश्रद्धेमुळे प्राथमिक अवस्थेत काय होत होता, अनुताईंना विरोध होत होता. शिवाय स्थितीशील म्हणजे त्या स्थितीला चिकटून राहणे, स्थितीशील समाज होता. आणि या स्थितीशील समाज जो आहे तो काय करतो, वारंवार अनुताईंना काय करायचा, अडथळे निर्माण करायचा, वारंवार अडथळे आणत होता. आणि या सर्व गोष्टीवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारच्या अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीने केलं. ज्ञानाचा दिवा जपण्याचा म्हणजे काय माहिती, आपल्याला दिव्यामुळे प्रकाश पडतो, अंधार दूर होतो, आपल्याला स्पष्टपणे सर्व दिसते. ज्ञानामुळे ही सर्व गोष्टींचा उलगडा होतो. सर्व घटना, प्रसंग, माणसांचे वागणे आपल्याला कळते. आणि म्हणून ज्ञानाचा दिवा इथे म्हटलेला आहे. ज्ञानाचा दिवा जपणे म्हणजे ज्ञान वाढवत राहणे आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम या अनुताईंनी केलेलं आहे. आणि ते पण निरपेक्ष वृत्तीने केलेलं आहे. मनातील अंधार दूर करण्याचं काम केलं म्हणजे काय, मनात कधी कधी अंधश्रद्धेने सत्य काय असत्य काय ते कळत नाही. आणि रूढीमुळेही हा गोंधळ उडतोच. भूताखितांवर विश्वास ठेवल्यामुळे ही मनात भीती निर्माण होते. हे सर्व अंधाराचेच प्रकार आहेत. आणि या अंधारामुळेच माणूस योग्य दिशेने प्रगती करू शकत नाही. हे दूर करण्याचं काम अनुताईंनी केलेलं आहे. आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीने केलेलं आहे. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर म्हणजे झाडावर वनस्पती ही नसलेली, म्हणजे झाड किंवा वनस्पती नसलेला असं माळरान, त्याला बोडक्या माळावर असं म्हटलेलं आहे. तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानाचा प्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःलाच दिवा बनवलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवत ठेवला. तेवत ठेवणे म्हणजे तसाच सुरू ठेवणे.
5-6 तापांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल. आदिवासींचे डोळे पाणावले असतील. तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. पाऊलखुणा जपून ठेवणं म्हणजे काय, तर अनुताईंनी शिक्षणाचा प्रसाराचा जो मार्ग अवलंबला, तो मार्ग आणि त्यांनी काय काय केले ते त्यांचे कार्य, या गोष्टी म्हणजे त्याला इथे पाऊलखुणा म्हटलेलं आहे. या पाऊलखुणा त्यांनी जपल्या पाहिजेत, हीच त्यांना मोठी आदरांजली ठरेल. अशा प्रकारे अनुताईंप्रमाणेच आपणही समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. स्वच्छता, आरोग्य याबाबत समाजात जागृती निर्माण केली पाहिजे. अनुताईंप्रमाणेच समाजासाठी आपणही काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण अनुताईंच्या कार्याचा परिचय घेतला आहे आणि त्याचा अभ्यासही आपण केला आहे. धन्यवाद.